आज कृषी दिन आहे आणि या कृषी दिनानिमित्त चंदगड विधानसभा मतदारसंघाला एक मोठं गिफ्ट मिळालेलं आहे। हेरे सरंजाम हे 11,000हून अधिक हेक्टरची जमीन आहे, ती शेतकऱ्यांच्या नावाने झालेली आहे आणि हा मोठा निर्णय चंदगडवासियांचा आहे। सोबत चंदगड विधानसभेचे आमदार शिवाजीराव पाटील आहेत। सर, खरं तर अनेक वर्षांपासूनचा हा संघर्ष शेतकऱ्यांचा म्हणावा लागेल आणि आज कृषी दिन आहे आणि या कृषी दिनानिमित्तच शेतकऱ्यांना महायुतीचं हे मोठं गिफ्ट मिळालेलं आहे। आज अनेक वर्षापासून नाही, देश स्वातंत्र्य झाल्यापासून पहिल्यांदा हा ऐतिहासिक निर्णय झाला। पूर्वी आपला चंदगड विधानसभा बेळगाव जिल्हा होता आणि बेळगाव जिल्हा असल्याकारणाने आपल्याला कागदपत्र शासनाकडे नव्हती आणि हेरे सरंजाम सरकारची ही जमीन आपल्याला कागदपत्र असल्यामुळे सगळे अधिकारी हतबल होते। तर त्या पद्धतीने मी 4 वर्ष पाठपुरावा करत असतेवेळी कमीत कमी 5,000 शेतकऱ्यांना मी न्याय देऊ शकलो, कारण बाकीचे कागदपत्र नसल्या कारणाने आम्ही हतबल होतो आणि सर्व चंदगडची जनता त्रस्त होती। जमीन असून सुद्धा आम्ही कसत होतो, कारण जमिनीसाठी शाळे शिक्षणासाठी आम्हाला कर्ज मिळत नव्हतं, कुठे मेडिकलसाठी कर्ज मिळत नव्हतं, उद्योगधंद्यासाठी कर्ज मिळत नव्हतं किंवा आणि काही कारणासाठी आपल्याला जी पैशाची गरज असते ते आम्हाला कधी उपलब्ध होत नव्हती। खरं आज राज्याचे सक्षम असे लोकप्रिय आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आणि राज्याचे सक्षम असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचा सुवर्ण अक्षराने लिहावा असा हा क्षण आज त्यांनी चंदगडवासियांना भेट दिली आणि आजचा दिवस आमच्यासाठी ते पण खास शेतकरी बांधवांचा दिवस आणि त्या दिवसानिमित्त आज भेट दिली, अनोखी भेट आहे। आणि हा एवढ्यासाठी ऐतिहासिक आहे की आपल्याला आज पूर्वी बेळगाव जिल्हा पूर्वी आमच्या महाराष्ट्रामध्ये होता आणि आता तो जिल्हा कर्नाटकचे उपराजधानी झालेत, पेपर घाल झाले। अशामध्ये हे 2 नेत्यांनी जर हा भाग घेतला नसता, राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचा निर्णय झाला नसता तर आम्ही वर्षानुवर्ष आपण ही चर्चेचाच विषय राहिला असता आणि काम झालं नसतं। सक्षम असं सरकार आणि त्या सरकारचा एक प्रतिनिधी म्हणून मला अभिमान वाटतो आणि खास करून राज्याचे मुख्यमंत्री आणि साहेबांचा जेवढा शब्द बोलतो तेवढे कमी आहेत। आम्ही आज अतिशय चंदगडवासींसाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे आणि 12,000 टोटल 22,000 हेक्टर होतं, त्याच्यामधलं आम्ही काय मार्ग लावला होता आणि आत्ता 11,500 हेक्टर जमीन, 12,000 कुटुंब, 60,000 लोकसंख्यांचा हा प्रश्न मार्गी लावल्यामुळे ऐतिहासिक निर्णय झाला आहे। अतिशय आम्ही आनंदी आहोत आणि महसूल मंत्री आणि मुख्यमंत्री साहेबांचं आम्ही चंदगडवासींच्या जल्लोषात स्वागत करायचं आहे। त्यांची वेळ घेऊन आम्ही हा अतिशय 55 गावातली लोकसंख्या आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला शब्द दिला होता। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मतदारसंघामध्ये आल्यानंतर शब्द दिला होता की ही जमीन आम्ही मार्गी लावून देतो आणि सभागृहामध्ये मागच्या 4ही सभागृह अधिवेशनामध्ये कंटिन्यू हा आम्ही प्रश्न मांडत होतो आणि पाठपुरावा करत होतो आणि अतिशय मला आनंद होतो की सरकारने शब्द दिलेला पूर्ण केला आणि त्या सरकारचं मी मनापासून खूप खूप धन्यवाद देऊ इच्छितो। चंदगड विधानसभेमध्ये ज्यावेळेस मुख्यमंत्री आले होते त्यावेळेस त्यांनी म्हटलं होतं की शिवाभाऊंसाठी मी एक कोरा बॅरर चेक आहे आणि आता त्या बॅरर चेकचा उपयोग झालेला आहे। 55 गावं, 60,000 लोकसंख्या यांचा प्रश्न मार्गी लागलेला आहे। आता एक चैतन्याचं वातावरण या शेतकरी वर्गामध्ये आहे। हे बघा, निर्णय म्हणजे आज हेरे सरंजाम झाला, आज न भूतो भविष्यात हा प्रश्न सुटा शक्यच नव्हता, कारण ह्या सक्षम असं सरकारने आणि खास करून देवेंद्र फडणवीस साहेब आणि बावनकुळे साहेबांनी हा मार्गी लावला। त्याचबरोबर 36 एकर जागा आमच्या शेतकरी कुटुंबाची, आमच्या सर्व शेतकरी बांधवांसाठी 36 एकर जागा जी काजू बोर्डासाठी आज महाराष्ट्र शासनाने दिली, त्याचं पण खूप खूप कौतुक आहे। आज 17 वर्षे बेळगाव विंगूळ रस्ता आमचा कधीच मार्गी नव्हता, खड्ड्यातून रस्ता की रस्त्यातून खड्डा असे प्रश्न करत होते आणि कुठल्याच आमदारांनी त्यावेळी लक्ष नाही घातलं आणि टीका होत होती आणि आम्ही तो निधी राज्याचे मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून आणि PWचे मंत्री आमच्या आदरणीय राजेसाहेब शिवेंद्रराजे साहेबांच्या माध्यमातून तो 25 करोडचा निधी आल्यामुळे आम्ही रिपेअरिंग करू शकलो आणि 522 लोकांचा बळी गेलेले आहेत आणि आता असे सरकार आपल्या पाठीशी आहेत। संघातले पर्यटन दृष्टिकोनातून खूप मोठे विकास साधायचे आहे। 5 गड किल्ले आहेत, त्यांचा कामं चालू आहेत आणि अजून बरीच विकासाची कामं आहेत आणि साहेबांनी हाच माझ्यासाठी कोरा बॅरर चेक आहे आम्ही समजतो आणि त्यांचा आदर करतो आणि माझ्या पाठीशी ते खंबीर आहेत आणि चंदगडवासींसाठी विशेष प्रेम आहे। याचं उत्तरच मिळालं म्हणून मी काही त्यांना बोलू शकत नाहीत। असं त्यांचा आशीर्वाद सरकार आपल्या पाठीशी राहावा हीच इच्छा आहे।
लोकसभेच्या निवडणुका झाल्या, विधानसभेच्या निवडणुका झाल्या, संपूर्ण राज्याचं मात्र वेगळ्या निवडणुकीकडे लक्ष आहे. ते म्हणजे गोकुळची निवडणूक. कारण चुरशीची निवडणूक मानली जाते. सतेज पाटील विरुद्ध महायुती असा सामना रंगणार आहे. 1831चा ठराव त्यांच्याकडे आहे. महायुतीने कशाप्रकारे या निवडणुकीची तयारी केलेली आहे? आता मी सतेज पाटील साहेबांनी 1831 केलं, तर आता आपल्यातून बोलण्यातूनच कळलं मला. मुश्रीफ साहेबांनी 1971ची केलेत आणि असे कमीत कमी 7,500 ठराव जमा झालेत. खरी गोकुळची लढाई 4,800 पात्र आहेत. त्यामध्ये पण आता 2059 त्याचे पण आता निकाले काढलेत, ते अजून कमी होतील. 600 चा निकाल अजून तो आज मार्गी लागेल, ते पण कमी होतील. ह्या इनलिगल ज्या संस्था होत्या आणि ज्या आमच्यावर अन्याय होत होता आणि आमच्या पण त्यामध्ये कमी झालेत, असं नाही की त्यांच्याच झालेत. सरसकट ज्या अपात्र होतं ते अपात्रच झालेत आणि ज्या पात्र होतं ते पात्र झालेत. आणि जो शेतकरी कष्टातून घामातून आणि सर्व हे दूध डेअरी ज्यांनी जन्माला घातली आणि जे हा शेतकऱ्याने एक महत्त्वाचा भाग कुटुंबासाठी दिला, ते चांगल्या पद्धतीने टिकावी. गोकुळ संघ हा आमच्या जिल्ह्यातली आन बान शान आहे आणि चांगल्या पद्धतीने तो महाराष्ट्रामधला आपला तो ब्रँड तो पुढे जाईल. आणि त्यासाठी मी आज मुख्यमंत्री साहेबांशी चर्चा केली की साहेब, आम्हाला गोकुळचं दूध आम्हाला कमीत कमी महाराष्ट्रातल्या काय प्रमुख ठिकाणी आम्हाला ते शासनाच्या दरबारी पोचवायचं आहे. मग रेल्वे असेल, आमचे काय सहकारी खाती असतील किंवा सहकारी क्षेत्र असेल किंवा सरकारी कार्यालय असतील. त्यामुळे साहेबांनी पण आपल्याला मला निवेदन द्यायला सांगितलं, ते पण होईल. आणि अतिशय चांगल्या पद्धतीने गोकुळ नावारूपाला अजून चांगल्या पद्धतीने यावं, गोकुळ चांगल्या पद्धतीने टिकावा. हा शेतकऱ्यांचा कष्टातला राहिलेला संघ आहे. हा संघ चांगल्या पद्धतीने टिकावा, वाढावा म्हणून आमचे सगळे प्रयत्न आहेत. पण एकेकाळी सतेज पाटील यांच्यासोबत गोकुळमध्ये सत्तेत असणारे देखील आपल्यासोबत आलेले आहेत. त्यामुळे कुठेतरी आता या निवडणुकीला एक वेगळं वळण लागलं. असला अंतिम सत्य एवढंच आहे की किती कोणी मोर्चा काढले, किती कोणी शक्ती प्रदर्शन केलं, असला त्याला महत्त्व नाही आहे. महत्त्व ह्याला आहे की ज्यांचे किती ठराव पात्र होतील आणि किती ठराव वाचतील, त्याला महत्त्व आहे. आणि त्यानंतर त्यांचं आपल्याला उद्या निवडणूक लागल्यानंतर त्याचं मतदानच्या रूपी मग आपल्याला किती सीटा मिळतील हा मुद्दा प्रश्न आहे. आणि सगळ्यात पहिला विरोधी पक्षनेता किती सक्षमपणे आम्ही असेल किंवा सत्ताधारी पक्ष किती असेल हा प्रश्न नंतरचा आहे. कारण ठराव खूप महत्त्वाचे आहेत आणि ठराव दिल्यानंतर मतदारांचा आत्ताचा कौल मी पाहिला. जेव्हा मी सभेला गेल्यानंतर लोक मला गाडी आडून भेटत होते, तर लोकांचा मतदान जरी कमी असलं आमच्याकडे, तर माझा मत आहे की मतदानाचा निकाल वेगळा लागेल. मला खूप आशा आहे. लोक जागृत झालेत. गोकुळ पहिल्यांदा गोकुळची किंमत कळली आणि चंदगड विधानसभे मला टार्गेट केलं गेलं आणि म्हणून मला काय आनंद आहे. खरं मला त्या टार्गेटमुळे लिलाव झाले. लिलावाच्या माध्यमातून आमच्या शेतकरी कुटुंबांना कधी नाही ती दिवाळी आत्ता साजरी केली आणि अशीच दिवाळी प्रत्येक वेळेला गोकुळच्या माध्यमातून कष्टातून ज्या गोकुळच्या ठरावधारकांनी आपल्याला कष्ट करून आपला गोकुळ उभे केले, त्यांना त्यांचा ओघ तो मोबाईलला मिळावा म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी मी खंबीरपणाने आज शेतकरी दिवस आहे. आज चांगले महाराष्ट्र सरकारने निर्णय दिलेत. आज 36 एकर काजू बोर्डासाठी महाराष्ट्र शासनाने जागा दिली. आज हेरे सर्जामचा प्रश्न केला. आज गोकुळसाठी शासन आपल्या पाठीशी खंबीर होतं आणि शेतकऱ्यांच्या हिताचे जिथं निर्णय होतील तिथे मी आवाज उठवेन. एकंदरीत पाहायचं झालं तर गोकुळचा विषय जो आहे या सगळ्यामध्ये ठराव महत्त्वाचे आहेत. त्यामुळे मतदानाच्या वेळेस वेगळं चित्र असू शकतं. अशा प्रकारची प्रतिक्रिया जी आहे ती आमदार शिवाजीराव पाटील यांनी दिलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट ललित चौधरीसह कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, विधान भवन, मुंबई.